घडीची एक मोठी बातमी आपण बघूया। 5 जुलैच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी केली जाते। 5 जुलैचा मोर्चा ज्यासाठी मनसे तयारीला लागलेला आहे, मनसेकडून मोठी तयारी केली जाते आहे। मुंबईकरांनाही या मोर्चात सहभागी व्हावं याकरता मनसे निमंत्रण देत आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रक वाटून मुंबईकरांना निमंत्रण दिले की तुम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हा। त्रिभाषा सक्ती विरोधात हा मोर्चा आहे। यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। 5 जुलैला सर आहेत सर, तुम्ही स्टेशनवरती आलेला आहात। या ठिकाणी जी आहे ती आवाहन केलं जाणार आहे लोकांना, काय सांगणार? नाही, नक्कीच आता ट्रेनमधून आम्ही प्रवास करतो रेल्वेमधून, आणि जो 5 जुलैला जो मोर्चा आहे त्याकरता सगळ्यांनाच आम्ही आवाहन करणार आहोत। कारण सगळ्यांनाच ही आता मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे। याकरता आम्ही त्यांना आवाहन करतोय, जागरूक करतोय। हा आमचा प्रयत्न आहे। आम्ही शाळेमध्ये जसे जाऊन प्रत्येक शाळांमध्ये जाऊन पत्रकं वाटली, तशीच आम्ही प्रत्येक शिक्षकांना भेटलो, प्रत्येक आस्थापनेमध्ये जाऊन भेटतो। आमचे कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करत आहेत की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं, जेणेकरून एक सरकारवर दबाव निर्माण होईल, जेणेकरून मराठी भाषा ही आपली जगली पाहिजे आणि जी लहान मुलांना सक्ती केलेली जाते ती सक्ती झाली नाही पाहिजे। याकरताच आपण हे 5 जुलैला मोर्चा काढू। तुम्ही शाळांमध्ये अगोदर गेला होता, तिकडे देखील भेट दिलेली होती, आता तुम्ही स्टेशनमध्ये आलेला आहात। हो, आम्ही शाळांमध्ये पण गेलेलो, आता रेल्वेमध्ये पण आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय। जेवढ्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक आम्हाला भेटतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना आम्ही आवाहन करण्याचा प्रयत्न करतोय। कुठपर्यंत हा प्रवास असणार आहे ट्रेनमध्ये? बघू, आता प्रत्येक ठिकाणी आमची तिकडनं पण बोरिवलीवरून पण लोक निघालेले आहेत, सगळीकडून लोक निघालेले आहेत। आपण पाहिलं तर आता संदीप देशपांडे आणि तसंच विभाग प्रमुख संतोष धुरी हे देखील प्रवास करणार आहेत। मनसेच्या नेत्यांकडून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत संदेश दिला जातोय की 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा। बघा, हे पत्रक वाटलं जात आहे सगळ्या सर्वसामान्यांना। ट्रेनमध्ये चढलेले आहेत आत्ता आणि संतोष धुरी आहेत। संतोष धुरी बोलत होते न्यूज 18 लोकमतशी। मोर्चाकरता मनसेला साथ घातली जाते, म्हणजे मनसेकडून साथ घातली जाते मुंबईकरांना की मुंबईकरांनी मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरा, त्रिभाषा सक्ती नको याकरता हा मोर्चा काढला जातोय। मनसेचे नेते आणि कार्यकर्ते 1ली ते 4थी पर्यंत त्रिभाषा सक्ती नको याच करता जो मोर्चा काढतायत, जे आंदोलन करतायत, त्यात तुम्ही पण सहभागी व्हा असं सर्वसामान्यांना आवाहन केलं जात आहे। 5 जुलैला हा मोर्चा निघणार आहे आणि उबाठा सुद्धा त्यात सहभागी होणार आहे। काँग्रेसला सुद्धा आवाहन केलेलं आहे, शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा मनसेनं आवाहन केलेलं आहे की तुम्ही सगळे सहभागी व्हा या आंदोलनामध्ये। आमच्या प्रतिनिधी आता ट्रेनमध्येच आहेत, मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत, संतोष धुरी यांच्या टीमसोबत। बोरिवलीहून सुद्धा एक टीम निघालेली आहे आणि रस्त्यांवर सुद्धा शिवाजी पार्क परिसरात सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये मनसेच्या टीम्स उतरलेल्या आहेत आणि कार्यकर्ते आवाहन करतायत सर्वसामान्य मुंबईकरांना की तुम्ही मोठ्या संख्येनं मराठीच्या प्रेमाखातर रस्त्यावर उतरा। 5 जुलैला खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारला जागा करूया, त्रिभाषा सक्ती नको, 1ली ते 4थी पर्यंत त्रिभाषा सक्तीला विरोध आहे आणि त्याकरता मनसे आणि उबाठा रस्त्यावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। 5 तारखेला हा मोर्चा आहे। त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर मनसेचे पदाधिकारी हे ट्रेनमध्ये आलेले आहेत, विविध लोकांना आवाहन करत आहेत की जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी। आज आम्ही रेल्वेमधून आम्ही फिरत आहोत। रेल्वेमधनं जे चाकरमानी जे कामावरती जातात त्यांना देखील आम्ही आवाहन करायला आलो की तुम्ही ह्या 5 तारखेच्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि या मोर्चाला तुमचा सर्वांचा म्हणजे साथ असून दे, कारण की मराठी भाषेला आपलं टिकवण्यासाठी
मराठी भाषेला जो मान मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही आवाहन करायला दादा तुम्ही 5 तारखेला कृपया या मोर्चामध्ये यावं असं विनंती करतो. नक्कीच माझं नाव जगन्नाथ आहे. मी स्वतः साऊथ इंडियन आहे. साऊथ इंडियन असून सुद्धा मुंबईमध्ये वास्तव्यात आहोत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मराठी शिकणं ही लोकल भाषा शिकणं एक गरजेची गोष्ट आहे. साऊथमध्ये तुम्ही बेंगलोरमध्ये जा, तुम्ही चेन्नईमध्ये जा, तुम्ही कोचीनमध्ये जा, त्यांची लोकल भाषा येणं ही कंपल्सरी असतं. तसं मुंबईमध्ये आहोत, मुंबई आमची आहे, तर इथं आम्हाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे. मराठी ही आमची नुसती बोली भाषा नसून ती आमची इमोशन्स आहेत आणि त्या इमोशन्स थ्रू आम्ही मराठी बोलतो. त्याच्यामुळं मराठी भाषा ही फर्स्ट भाषा असली पाहिजे. हिंदी येणं ही एक प्रायोरिटी नसावी, मराठी येणं ही प्रायोरिटी असावी. हिंदी येत असेल तर चालेल, पण मराठी फर्स्ट प्रायोरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुंबई. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का? 5 तारखेला जो मोर्चा नक्की ॲज अ मराठी माणूस मी नक्की या मोर्चाला सहभागी होईल. कारण मी स्वतःला मराठी आम्ही समजतो. पक्ष पार्टी ह्या गोष्टी आपण इतर जागी ठेवू. स्वतःला सुरुवातीला आपण मुंबईकर मानू, नंतर आपण सगळ्या गोष्टींचा बघितलं तर इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत ऑलरेडी जे लहान मुलं असतात त्यांच्यावरती बर्डन खूप असतं अभ्यासाचं आणि त्यामध्ये आणखी हिंदी सक्ती केल्यावरती आणखी त्या मुलांचं बर्डन वाढणार आहे असं वाटतंय. निश्चितच प्रत्येक गोष्ट जी आहे 1ली ते 4थी हे शिक्षण हे आपल्यासाठी एकदम बेसिक गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकतो, ज्याच्यामध्ये आपण जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकलं जातं. आणि ते जर आपण मातृभाषेत शिकलं त्याला आपण पाया मजबूत करणे म्हणतो. तो जर आपला मातृभाषेमधला जर पाया मजबूत झाला तर आपण पुढचा आपला पूर्ण बिल्डिंग मजबूत होईल करिअरची. तर आतापासून जर आपण सक्ती केली तर काही फायदाच नाही त्या गोष्टीचा. साऊथमध्ये कुठेही जा तुम्ही, त्यांनी पहिल्यांदा स्वतःची भाषा बोलतात. कारण मी स्वतः साऊथ इंडियन आहे, मला माहिती आहे पहिली प्रायोरिटी ती असते. त्याच्यामुळे ही आपली नेहमी निश्चितपणे पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त मराठी भाषेतच शिकवा. आणि इव्हन आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ताळा भवाळकर यांनी सुद्धा कालच सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही कंपल्सरी असली पाहिजे. फॉर विद्यार्थ्यांसाठी दुसरी भाषा लादणं हे अन्यायकारक आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर ही जी विरारची ट्रेन आहे यामध्ये मनसेचे पदाधिकारी देखील आलेले आहेत आणि आपण पाहिलं तर विविध प्रवासी आहेत त्यांना देखील विचारलं जात आहे की ते या 5 तारखेच्या जो भव्य असा मोर्चा असणार आहे त्यामध्ये सहभागी होणार का. कारण राज ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की हा 5 तारखेचा भव्य असा मोर्चा असणार आहे. यामध्ये सर्व जे मराठी लोक असतील त्यांनी सहभागी व्हायला हवंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने हा किती भव्य मोर्चा असेल आणि यामध्ये कोण कोण सहभागी होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 5 जुलैला मनसे मोर्चा काढता आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत. काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाला आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही पण या मोर्चात सहभागी व्हा. सुप्रिया सुळेंनी आधीच स्पष्ट केलंय की आम्ही पूर्ण ताकदीनं मोर्चामध्ये सहभागी होऊ. आणि आता सर्वसामान्यांना सुद्धा मनसे आवाहन करता आहे की तुम्हीही या मोर्चात मराठी माणूस म्हणून मराठी करता त्रिभाषा सक्ती नको या करता सहभागी व्हा. हे पत्रक वाटलं जात आहे. बघा, संदीप देशपांडे, संतोष धुरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये ते विस्तारत आहेत आणि मनसेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि आवाहन केलं जात आहे की तुम्ही त्रिभाषा सक्तीला विरोध करा, आमच्या या मोर्चात सहभागी व्हा. स्नेहा जाधव आपल्याबरोबर आहेत. स्नेहा, मनसेच्या कार्यकर्त्यांनी गट पाडलेले आहेत आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून ते मुंबईकरांना आवाहन करतायत की तुम्ही पण या मोर्चात सहभागी व्हा. काय अधिक माहिती? स्नेहा, नक्कीच आपण जर पाहिलं तर मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे, तसंच आपण जर पाहिलं तर विभाग संतोष धुरी हे आणि त्यांच्यासोबत पदाधिकारी हे सर्वजण सहभागी झालेले आहेत. ते म्हणजे ट्रेनमध्ये आलेले आहेत लोकांना आवाहन करण्यासाठी. आपण जर पाहिलं तर 5 तारखेचा भव्य असा हा मोर्चा आहे आणि यामध्ये सर्व मराठी लोकांनी सहभागी व्हावं यासाठीचा त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. आपण पाहिलेला आहे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती. त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व मराठी लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे कोणता झेंडा नसायला पाहिजे या दरम्यान हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व पक्षांनी
सर्वांनी एकत्र यावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्ती म्हणजेच इयत्ता 1ली ते 4थी दरम्यानची हिंदी सक्ती सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर बरेचसे मंडळी यामध्ये सहभागी झालेले आहेत. मनसेला पाठिंबा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. शिक्षक असून त्यात किंवा पालक तसेच मुख्याध्यापक यांनी देखील या आंदोलनामध्ये देखील सहभाग घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. मोर्चा भव्य असा असणार आहे. आपण एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील जे नेते आहेत ते देखील उपस्थित असतील. संदीप देशपांडे यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आपला 5 तारखेचा मोर्चा आहे त्या संदर्भात देखील तुम्ही इकडे आवाहन करण्यासाठी आलेला आहात की सर्वांनी सहभागी व्हावं. काय कसा प्रतिसाद मिळतो? मोर्चाला या सगळ्यांनी. हा या आपण बघताय लोकांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. लोक आपणहून सांगतात की हो आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत. ज्या पद्धतीने हिंदी भाषेची दादागिरी चालली आहे मला असं वाटतं याच्यावर संताप व्यक्त करण्यासाठी याचा विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी आहेत. जसा प्रतिसाद मिळतो त्या अनुषंगाने काय वाटते जवळपास किती जण लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील? मला असं वाटतं हा अभूतपूर्व असा मोर्चा असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर हा संयुक्त महाराष्ट्र 2.0 असेल. इतका प्रतिसाद मिळाल्यानंतर मोर्चा पार पडल्यानंतरच सरकारला जाग येईल का असं वाटतंय का? तर मला असं वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. झोपेचं सोंग घेण्याने जागा होण्याची गरज आहे. निर्णय बदलावा या संदर्भात लवकरच बदलला पाहिजे. आम्ही तेच सांगतोय अजूनही वेळ गेली नाहीये. सरकारने आपला निर्णय बदलला पाहिजे. या मोर्चामध्ये राज ठाकरे तसेच अमित ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. सगळेजण मला असं वाटलं नुसतं आमच्याच पक्षातले नाही तर इतर पक्षातले शिवसेना असेल उबाटा असेल अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याबद्दल आपण खात्री बाळगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून देखील तुमचा जो लढा आहे त्याला देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे. त्याचे पक्षप्रमुख हा लढा आमचा नाहीये. हा लढा शिवसेनेचा नाहीये. हा लढा राज ठाकरेंचा नाही. हा लढा उद्धव ठाकरेंचा नाही. हा लढा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा आहे. आणि मराठी माणसांच्या प्रयत्नामुळे नक्कीच यश मिळेल असं वाटतंय. निश्चितपणे सरकारला झुकावंच लागेल. आपण संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे सरकारला झुकावंच लागेल आणि जो सरकारने निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच. आमच्या प्रतिनिधी स्नेहा संदीप देशपांडे यांच्याशी बोलत होत्या.